नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सनराइज अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी अन्सर से तुमचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत इम्पॉर्टंट वर्ड्स आणि वर्ड्स जे की बेसिक आहे आणि त्या बेसिक वर्ड्स ज्या वेळेला तुम्हाला समजतील त्यामुळे तुम्हाला इंग्रजी बोलायला सोपं जाईल. चला तर मित्रांनो पाहूया. तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि साईडचं बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मित्रांनो पाहूया आपण आजच्या जे काही डे 3 मध्ये कोणकोणते बेसिक अँड इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत ते आता डिटेलमध्ये पाहूया. काल आपण 11 म्हणजे 11 जे काही इम्पॉर्टंट वर्ड्स घेतले होते मागच्या व्हिडिओमध्ये, आज आपण त्याच्या पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर 12 म्हणजे 11च्या नंतर 12वा जो इम्पॉर्टंट वर्ड आहे तो काय आहे? अदरवाईज. अदरवाईजचा अर्थ आहे अन्यथा, नाहीतर. अदरवाईज याचा अर्थ आहे अन्यथा किंवा नाहीतर. याचा वाक्यात उपयोग कसा करायचा तो इथे दिलाय मी. गो नाव अदरवाइज यू विल मिस युअर ट्रेन. तू आत्ता जा नाहीतर तुझी ट्रेन काय होईल? मिस होईल. समजते? नाहीतर म्हणजे याचा अर्थ काय? नाहीतर अन्यथा तुझी ट्रेन काय होईल? मिस होईल. ओके. त्यानंतरचा वर्ड पाहूया आपण. ऑलवेज. ऑलवेजचा अर्थ आहे नेहमी. नेहमी. तू नेहमी असंच करतो, तू नेहमी तसंच करतो. यू ऑलवेज. तू नेहमी चुकाच करतो, तू नेहमी असंच करतो. यू ऑलवेज डू सो. असंच करतो, तू नेहमी असंच करतो. तर ऑलवेजचा मीनिंग काय आहे? नेहमी. चला नेक्स्ट पाहूया. नेवर. नेवर म्हणजे कधीच नाही. कधीच नाही. आय नेवर डू सो. मी कधीच करणार नाही असं. समजलं? आय नेवर डू सो. मी असं कधीच करणार नाही. त्यानंतरचा वर्ड आहे एव्हर. एव्हरला मराठीमध्ये नेहमी किंवा आतापर्यंत याचा अर्थ होतो. एव्हरचा अर्थ काय? नेहमी किंवा आतापर्यंत. हॅव यू एव्हर लव्ड मी. हॅव यू एव्हर लव्ड मी. तू आतापर्यंत मला प्रेम नाही केलं किंवा तू आतापर्यंत प्रेम करत होता. ओके. याचा अर्थ असा आहे. एव्हर म्हणजे आतापर्यंत. हॅव यू एव्हर लव्ड मी. तू आतापर्यंत मला प्रेम नाही केलं असं. तर आणि आता करत नाहीये. आता करतोय, आतापर्यंत करत होता आणि आता नाही करत असं. चला पुढे 16व इम्पॉर्टंट वर्ड आहे ऑफकोर्स. ऑफकोर्सचा अर्थ आहे जरूर किंवा निश्चित. समजा मी म्हटलं, काय म्हटलं? कॅन आय यूज धिस. कॅन आय यूज धिस. दुसरा काय म्हणतो? यस. जरूर किंवा निश्चित. निश्चितच तू यूज कर असं याचा अर्थ निघतो. मग काय इथं? ऑफकोर्स, निश्चित किंवा जरूर. कॅन आय यूज धिस. ऑफकोर्स. हे सेंटेन्स कॅन आय यूज धिस हा एक व्यक्ती बोलतो आणि दुसरा व्यक्ती त्याला रिप्लाय देतो ऑफकोर्स, जरूर. यू कॅन यूज. पुढचा आहे ऑफेन. ऑफेन कधीही किंवा अनेकदा. आय ऑफन गो देअर. मी तिथं बऱ्याच वेळा गेलेलो आहो. मी तिथे आय ऑफन गो देअर. मी तिथे बऱ्याचदा गेलेलो आहे असं त्याचा अर्थ होतो. चला पुढे. युजली. युजलीचा अर्थ आहे सहसा किंवा सामान्यतः. आय युजली
wake up at 6:30 a.m. I usually wake up at 6:30. मी सहसा किंवा सामान्यतः 6:30 वाजता उठतो, असा त्याचा अर्थ आहे. समजतंय का सगळ्यांना? समजत असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना. चला वाहू द्या पुढे. पुढचा आहे ऑलमोस्ट. चालू आहे का आपला व्हिडिओ? बघ, हा चालू आहे. ऑलमोस्ट त्याच्या पुढचा इम्पॉर्टंट वर्ड आहे ऑलमोस्ट. ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ, कधीतरी नाही म्हणजे जवळजवळ. इट इज ऑलमोस्ट डन. इट इज ऑलमोस्ट डन. जवळजवळ ते काम पूर्ण झालेलं आहे, असं त्याचा म्हणायचा उद्देश आहे. इट इज ऑलमोस्ट डन. आय ऑलमोस्ट रेडी. मी जवळजवळ रेडी झालोय आता. त्याचा पुढचा सेंटेन्स आहे. ओके. हार्डली. हार्डलीचा अर्थ आहे कधीतरी नाही. इथं ऑलमोस्टचा आहे जवळजवळ आणि हार्डलीचा आहे कधीतरी नाही. देअर इज हार्डली एनी कॉफी लेफ्ट. म्हणजे कधीतरी असं सापडतंय की तिथे कॉफी नाही. समजतंय का सगळ्यांना? याचा अर्थ काय होतो? हार्डली आय सॉ देअर इज नो कॉफी. चल आगे. ऑकेजनली म्हणजे कधी कधी, कधीतरी किंवा कधी कधी. वी सी इच अदर ऑकेजनली. आम्ही एकमेकांना कधीतरी, कधी कधी पाहतो एकमेकांना. These are the some words which is important for our communication. When we make a conversation to others or communicate each others, at that time we use these words, and these words are very important to communicate each other. म्हणजेच काय, हे जे काही वर्ड्स आपण घेतोय, हा जो वर्ड्सचा पार्ट आहे, व्होकॅब्युलरी आहे तुमची, ही व्होकॅब्युलरी तुम्हाला एकमेकांना बोलण्यासाठी, इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्यामुळे ही नक्कीच तुम्ही काय करा, पाठ करून घ्या आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे तुम्हाला कधीही विसरता येणार नाही किंवा तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहिता येईल. ओके. आणि मी पुन्हा एकदा आपणास विनंती करतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साइडचे बेल आयकॉन प्रेस करा. आय होप यू आर अंडरस्टूड दिस टॉपिक. नेक्स्ट टॉपिक विल come in the next video. Till then, जय हिंद, जय भारत.